सांगितलं ऐकत जा रे. भोळेपणा आणि मूर्खपणा यात अंधुकशी सीमारेषा आहे. इतकेही भोळे बनू नका की कुणीही येऊन तुमचा गैरफायदा घे. अतिरेक हा कुठल्याही गोष्टीचा वाईटच चांगुलपणाचा आहे. वेळ प्रसंगी जशास तसे वागावेच लागते. चांगलं किंवा वाईट हे जन्मानं नाही तर कर्मानं ठरतं आणि प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांना त्याचा तोच जबाबदार असतो. अरे बाबा, तुम्हाला हवं तेच मिळवण्याचा अट्टहास करू नका. जे तुमच्याकरता योग्य असतं आम्ही तेच देत असतो. आणि ज्या दिवशी तुम्हाला हे कळेल तो दिवस तुमच्या करता भाग्याचा. अरे तुम्ही माणसं जशी वस्त्र बदलतात ना तसे आम्ही अवतार बदलतो. ही मूर्ती, अरे मूर्ती म्हणजे आमचाच अवतार, आमचाच अंश. आणि आमच्या अंशाशी आम्हीच क्रीडा केली तर कुणाला राग कशाला यायला पाहिजे. अरे देवाऱ्यात ठेवण्यापेक्षा मनाच्या गाभाऱ्यात ठेवा आम्हाला. जीवन हे देवानं दिलेली एक अद्भुत देणगी आहे. जीवनात सुख आहे, दुःख आहे आणि म्हणून त्याचं नाव जीवन आहे. तुम्ही जीवनाकडे ज्या दृष्टिकोनातून पाहता तसंच घडता. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा. जीवनात कोण दुःखी नसतं, पण जो दुःख विसरून आनंदी राहतो तो खरं आयुष्य जगतो. अरे दोष कुठल्या कोणात नसतात.